नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, आजकाल आपल्याला एक गोष्ट मोठ्या प्रमाणात ऐकायला येते की हिंदू राष्ट्र आहे आणि या ठिकाणी हिंदूंचाच कायदा चालणार किंवा तुम्हाला इथे राहायचं तर तुम्हाला जय श्रीराम म्हणावं लागेल। अशा अनेक घोषणा आपल्याला सोशल मीडियावरती अशा अनेक पोस्ट पाहायला मिळतात आणि अनेक लोक जे आहेत कट्टरपंथी जे लोक असतात त्या गोष्टीचं समर्थन देखील करतात आणि ते म्हणतात की इथे फक्त रामाचेच विचार चालतील किंवा श्रीरामांचेच विचार या ठिकाणी चालतील, ते असं बोलत असतात आणि त्यासोबत आम्हाला या ठिकाणी हिंदूच पाहिजे आणि या ठिकाणी हिंदूंचाच कायदा चालेल, अशा अनेक गोष्टी बोलल्या जातात। परंतु मित्रांनो, सध्या आता सोशल मीडियावरती एका व्यक्तीचे स्टेटमेंट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि बोलणारी व्यक्ती कोणी साधी सुधी नसून किंवा साधारण व्यक्ती नाही, तर ती व्यक्ती आहे सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या कित्येक दशकापासून प्रॅक्टिस करणाऱ्या त्या एक वकील आहेत आणि त्यासोबत त्यांनी जे स्टेटमेंट दिले ते सर्वात अगोदर पाहूया। त्या बोलत असताना म्हणतात की आपण आजपर्यंत अनेक लोकांकडून ऐकलं की आम्ही रामाला मानतो किंवा आपला भारत देश जो आहे तो श्रीरामांच्या विचारांवरती चालतो, परंतु माझं म्हणणं असं आहे की मी या गोष्टीला मान्य करत नाही, कारण मी मानते की या ठिकाणी श्रीरामांच्या विचारांवरती नाही तर हा देश जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरती चालतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान पुन्हा एकाला नाही तर या देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लागू होतं। संविधानिक पदावरती असणाऱ्या प्रत्येकाला संविधानाचा मान ठेवावाच लागेल आणि त्यानुसार प्रत्येकाला चालावंच लागेल, अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे। मित्रांनो, त्या सरळ सांगतात की या ठिकाणी जे कुठला हिंदू कायदा चालणार नाही किंवा हिंदू म्हणून या ठिकाणी जमणार नाही। जर तुम्हाला या ठिकाणी राहायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा आदर करावा लागेल आणि त्यासोबत तुम्हाला भारतीय संविधानानुसारच या ठिकाणी वागावं लागेल, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं। आणि त्यासोबत आपण पाहिलं की अनेक लोक म्हणतात की आम्हाला या ठिकाणी हिंदू राष्ट्र तयार करायचं, तर त्यावरती बोलत असताना त्या म्हणाल्या की या ठिकाणी कधीच हिंदू राष्ट्र तयार होणार नाही, कारण या ठिकाणी आपल्याला भारतीय संविधानासारखं निरपेक्ष असं विचार मांडणारे एक पुस्तक या ठिकाणी आहे किंवा एक संविधान आपल्याकडे आहे आणि त्यामुळे मी या गोष्टीला कधीच मानत नाही आणि कधीच या ठिकाणी हिंदू राष्ट्र होणे शक्यच नाही, अशा प्रकारचं देखील त्यांनी वक्तव्य केलं। तर मित्रांनो, एवढं मोठं वक्तव्य करणाऱ्या इंदिरा नेमकं कोण आहेत असं तुम्हाला पडलं असेल। इंदिरा जयसिंग ह्या ज्या आहेत मित्रांनो, सुप्रीम कोर्टामध्ये जवळपास 30 ते 40 वर्षापासून प्रॅक्टिस करतात आणि त्या ठिकाणी त्यांनी अनेक केस ज्या अशा आहेत मानवाधिकाराच्या अनेक केस त्या ठिकाणी लढलेल्या आहेत आणि त्या अशा प्रत्येक गोष्टीवरती त्या वक्तव्य करत असतात किंवा प्रत्येक अशा घटनेवरती त्या स्टेटमेंट देत असतात जिथे बोलायची गरज असते आणि त्यानुसार सध्या आपल्या सोशल मीडिया असेल किंवा लोकांची जी मानसिकता बनत चालली आहे या ठिकाणी आम्हाला हिंदू राष्ट्र लागू करायचं की हिंदू कायदा या ठिकाणी लागू करायचा, त्याबद्दल त्या बोलत असताना त्यांनी थेट असं स्टेटमेंट दिलं आणि माईक समोर त्या पत्रकारांना बोलत असताना थेट त्यांनी अशा प्रकारचं त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं। त्या थेट म्हणाले की या ठिकाणी कधी हिंदू राष्ट्र होणे शक्य नाही, कारण या ठिकाणी धर्मनिरपेक्षतेवर ते चालणारं आपलं संविधान आपल्या जवळ आहे आणि तेच आपल्याला प्रगतीपथाकडे घेऊन जाईल, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं। त्यासोबत त्या बोलत असताना म्हणाले की अनेक लोक म्हणतात की श्रीराम हा आमचा विचार आहे, तर त्या ठिकाणी बोलतात की श्रीराम हा आपला विचार नसून आपला विचार संविधान आहे आणि संविधान हे आपलं नेहमी आणि कायम आपल्या देशाला यशस्वी होण्यासाठी किंवा आपल्या देशाला अबाधित ठेवण्यासाठी लागेल, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यांचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा।